जळगाव जिल्हा केळीसोबतच कापूस उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। कापसाला गेल्या वर्षी 13,000 रुपयांचा भाव मिळाला होता, मात्र सध्या कापसाला फक्त 8,500 रुपयांचा दर मिळतोय। भविष्यामध्ये जास्त भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरामध्येच ठेवल्याने जिनिंग उद्योगाच्या समोर मोठं संकट उभं ठाकलंय। आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, अजूनही शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी बाहेर काढलेला नाहीये, त्यामुळे जिनिंग कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासमोर कसं हे संकट उभे ठाकलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच मागील वर्षाचा जर विचार केला तर यंदा कापूस उत्पादन चांगल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे। मात्र शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपल्या उत्पादित केलेला कापूस बाजारपेठेमध्ये आणलेला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे जिनिंग उद्योगावर झाल्याचं पाहायला मिळतंय। याच्या पाठीमागचं जर कारणांचा विचार केला तर मागील वर्षी कापूस दर हे 10,000पासून तर 13,000पर्यंत इतक्या विक्रमी उंचीवरती जाऊन पोहोचलेले होते। यंदा मात्र अद्यापपर्यंत हेच दर 8,500 रुपये या दरावरती स्थिरावले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून अद्यापही कापसाचे भाव वाढतील म्हणून शेतकरी थांबलेला आहे आणि आपल्या घरातला कापूस बाजारपेठेत आणत नाही आणि त्यामुळे जिनिंग उद्योगाला घरघर लागली असल्याचं पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणपणे 150 जिनिंग उद्योग आहेत, मात्र त्यापैकी निम्मे उद्योग आज बंद अवस्थेत आहेत आणि जेही उद्योग सुरू आहेत ते केवळ निम्म्या क्षमतेने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे एकीपुढे जिनिंग उद्योग अडचणीत आला असंच आपल्याला म्हणता येईल। चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।